नमस्कार मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये आपण कॉम्प्युटर आणि मराठी ग्रामर या विषयावरील MCQ पाहिलेले होते। जर तुम्ही अजून तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर ते व्हिडिओ बघून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान या विषयावरील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले तसेच पाठीमागच्या पेपरमध्ये झालेले आणि त्याच पेपरवर आधारित पुढच्या पेपर्समध्ये जे प्रश्न येऊ शकतात असे सर्व प्रश्न घेण्याचा इथे मी प्रयत्न केलेला आहे। या प्रश्नांमुळे तुमची रिव्हिजन होण्यास मदत होईल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, व्हेन वॉज द बॉम्बे हायकोर्ट इस्टॅब्लिश्ड? बॉम्बे हायकोर्टची स्थापना कधी झाली असा इथे प्रश्न विचारलेला आहे। तर बॉम्बे हायकोर्टची स्थापना ही 1862 साली झाली होती। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। त्यासाठी इंडियन हायकोर्ट्स ॲक्ट 1861 हा कायदा पारित करण्यात आला होता आणि त्याच्या अंतर्गत 1862 मध्ये बॉम्बे हायकोर्टची स्थापना झाली होती। प्रश्न क्रमांक 2, हु वॉज द फर्स्ट चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट? बॉम्बे हायकोर्टाचे किंवा मुंबई हायकोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर ते होते जस्टिस सर मॅथ्यू सॉसे। जस्टिस सर मॅथ्यू सॉसे हे मुंबई हायकोर्टाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते। हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक 3, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IPC इन लीगल टर्म्स? न्यायालयीन भाषेत IPCचा फुल फॉर्म येथे विचारलेला आहे। तर तो होतो इंडियन पिनल कोड। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे। प्रश्न क्रमांक 4, विच सिटी इज नोन ॲज कल्चरल कॅपिटल ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर पुण्याला महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। प्रश्न क्रमांक 5, हु इज द करंट गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन। CP राधाकृष्णन हे सध्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। प्रश्न क्रमांक 6, हु इज नोन ॲज द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? कोणाला फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असे संबोधले जाते असा इथे प्रश्न विचारलेला आहे। तर त्याचे उत्तर आहे डॉक्टर BR आंबेडकर। बाबासाहेब आंबेडकर यांना भारताचे फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा आर्किटेक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखले जाते। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। प्रश्न क्रमांक 7, विच रिव्हर इज नोन ॲज दक्षिण गंगा? कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते? तर गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, व्हॉट वॉज द कॅपिटल ऑफ मराठा एम्पायर फाउंडेड बाय छत्रपती शिवाजी महाराज? छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याची राजधानी कोणती होती असे येथे विचारलेले आहे। तर ती होती रायगड। त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे। प्रश्न क्रमांक 9, इन विच इयर डिड इंडिया बिकम रिपब्लिक? कोणत्या वर्षी भारत हा प्रजासत्ताक बनला? तर 1950 साली भारत हे प्रजासत्ताक बनले। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 10, हु अपॉइंट्स द चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट? मुंबईतील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? तर भारताचे राष्ट्रपती प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे महाराष्ट्राचे गव्हर्नर आणि सुप्रीम कोर्टातील मुख्य न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया ह्या दोघांशी सल्लामसलत करून बॉम्बे हायकोर्टमधील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करतात। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। प्रश्न क्रमांक 11, लोणार लेक इन महाराष्ट्र वॉज क्रिएटेड बाय विच इव्हेंट? महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे कोणत्या गोष्टीमुळे निर्माण झालेले आहे किंवा कोणत्या घटनेमुळे तयार झालेले आहे? तर लोणार सरोवर हे मेटेओराइट इम्पॅक्ट यामुळे तयार झालेले आहे, म्हणजेच उल्कापातामुळे निर्माण झालेले सरोवर आहे आणि ते आहे बुलढाणा जिल्ह्यात, हे देखील लक्षात ठेवा। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे। प्रश्न क्रमांक 12, हु वॉज द फर्स्ट वुमेन जज ऑफ द बॉम्बे हायकोर्ट? बॉम्बे हायकोर्टमधील पहिली महिला न्यायाधीश कोण होत्या असा येथे प्रश्न विचारलेला आहे। तर त्या होत्या जस्टिस सुजाता मनोहर या। जस्टिस सुजाता मनोहर या मुंबई उच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश आहेत। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे।
प्रश्न क्रमांक 13. विच आर्टिकल अलाउज हायकोर्ट्स टू इश्यू रिट्स. कोणत्या कलमाखाली उच्च न्यायालये ही प्राधिलेख इश्यू करतात असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर प्राधिलेख काढण्याचे अधिकार हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 226 नुसार उच्च न्यायालयांना मिळालेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. त्याचबरोबर आर्टिकल 32 नुसार रिट्स काढण्याचे अधिकार किंवा प्राधिलेख काढण्याचे अधिकार हे सुप्रीम कोर्टाला मिळालेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही कलमे लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 14. विच सिटी इज नोन ॲज द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. भारताचे वाईन कॅपिटल म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते. तर याचे उत्तर आहे नाशिक हे. नाशिक शहर हे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. याचे कारण म्हणजे जवळपास 50% वाईन प्रोडक्शन हे नाशिक या भागात होते. प्रश्न क्रमांक 15. व्हॉट इज द करन्सी ऑफ जपान. जपानचे चलन कोणते आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न घेतलेला आहे कारण याच प्रकारचा प्रश्न पाठीमागे एका पेपरमध्ये विचारलेला होता. तर जपानची करन्सी आहे येन ही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. महत्त्वाच्या देशांच्या करन्सी देखील बघून ठेवा कारण याच्यावर एकदा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. हु इज द करंट चीफ जस्टिस ऑफ इंडिया. भारताच्या सुप्रीम कोर्टचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर भारताचे सरन्यायाधीश हे सध्या महाराष्ट्राचे भूषण रामकृष्ण गवई हे आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा 100% तुम्हाला विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 17. द RTI ॲक्ट केम इन टू इफेक्ट इन विच इयर. RTI कायदा कधीपासून लागू झाला असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर तो लागू झाला 2005 सालापासून. 12 ऑक्टोबर 2005 पासून RTI ॲक्ट लागू झाला होता. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवा, याच्यावरही कदाचित प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18. विच स्टेट हॅज द लार्जेस्ट नंबर ऑफ हायकोर्ट्स. असे कोणते राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्वात जास्त हायकोर्ट्स आहेत. तर हा अतिशय फसवा प्रश्न आहे. कोणत्याही राज्यात एकापेक्षा जास्त हायकोर्ट नसतो, तर काही राज्यांमध्ये मिळून एक हायकोर्ट असतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे नन असे. कोणत्याही राज्यात एकापेक्षा जास्त हायकोर्ट नाही आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. इथे हु राहिले. हु इज नोन ॲज द मिसाईल मॅन ऑफ इंडिया. मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 20. विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स फॉर हायकोर्ट. भारतीय संविधानातील कोणत्या कायद्याखाली उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आलेली आहे. तर भारतीय संविधानातील आर्टिकल 214 अंडर हायकोर्टची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. विच इज द कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे राजधानी कोणते शहर आहे. तर हा खूप सोपा प्रश्न आहे. मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. अशा प्रकारचे सोपे प्रश्न देखील परीक्षेत असतात. फक्त टाईम मॅनेजमेंट ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आपल्याला गणित, बुद्धिमत्ता हे देखील प्रश्न सोडवायचे आहेत. या प्रकारचे जवळजवळ 40 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे बाकीच्या प्रश्नांना खूप कमी वेळ मिळतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न सोडवायची प्रॅक्टिस करा. प्रश्न क्रमांक 22. विच फेस्टिवल इज नोन ॲज द फेस्टिवल ऑफ लाईट्स. कोणत्या सणाला फेस्टिवल ऑफ लाईट्स किंवा प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. तर याचे उत्तर आहे दिवाळी. पर्याय क्रमांक 2. दिवाळी हा सण फेस्टिवल ऑफ लाईट्स म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 23. विच फ्रीडम फायटर पब्लिश्ड द न्यूजपेपर केसरी. केसरी हे वर्तमानपत्र कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाचे आहे. तर आपल्याला माहीत आहे केसरी आणि द मराठा ही 2 वर्तमानपत्रे बाळ गंगाधर टिळक यांनी चालू केली होती. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 24. विच वाईल्ड लाईफ सेंच्युरी इज लोकेटेड इन महाराष्ट्र. खालीलपैकी कोणते अभयारण्य हे महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेले आहे किंवा महाराष्ट्रातील आहे. तर दिलेल्या पर्यायांपैकी ताडोबा हे अभयारण्य महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. त्याचबरोबर ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, हे देखील लक्षात ठेवा.
कारण या जिल्ह्यावर देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की ताडोबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 25. विच इज द लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र बाय एरिया. महाराष्ट्रामधील आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे असं येथे प्रश्न विचारलेला आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे बाय एरिया अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्हा हा. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 26. विच प्राईम मिनिस्टर लॉन्च्ड द डिजिटल इंडिया कॅम्पेन. कोणत्या पंतप्रधानांनी डिजिटल भारत हे कॅम्पेन चालू केलेले. तर याचे उत्तर आहे नरेंद्र मोदी यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया हे कॅम्पेन लॉन्च केले होते. तर अशा प्रकारे करंट अफेअर्सशी निगडीत देखील प्रश्न परीक्षेमध्ये काय विचारले जातात हे सोपे प्रश्न असतात, जास्त डीप प्रश्न ते विचारत नाहीत. प्रश्न क्रमांक 27. विच वॉर लेड टू द मर्जर ऑफ हैदराबाद इन टू इंडिया. कोणत्या युद्धामुळे हैदराबादचे हैदराबाद संस्थानाचे भारतात विलिनीकरण करण्यात आले होते. तर त्या युद्धाला काय नाव दिले होते. तर त्याचे नाव होते ऑपरेशन पोलो किंवा पोलिस ॲक्शन असे देखील याला म्हटले जाते. तर या युद्धामुळे हैदराबादचे भारतामध्ये विलिनीकरण झालेले. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. विच डे इज सेलिब्रेटेड ॲज नॅशनल कॉन्स्टिट्यूशन डे. कोणता दिवस हा भारतीय किंवा राष्ट्रीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर तो दिवस आहे 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर हा दिवस नॅशनल कॉन्स्टिट्यूशन डे भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29. हाऊ मेनी हायकोर्ट्स आर देअर इन इंडिया ॲज पर 2025. 2025 नुसार म्हणजे आत्ता सध्या किती हायकोर्ट्स आहेत भारतामध्ये. तर त्यांची संख्या आहे 25 एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 30. विच रिव्हर फ्लोज थ्रू द मुंबई. मुंबईमधून वाहणारी नदी कोणती आहे. तर आपल्याला माहीत आहे की मिठी नदी ही मुंबईमधून वाहते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31. वेअर इज द गेटवे ऑफ इंडिया लोकेटेड. गेटवे ऑफ इंडिया हे कोठे आहे असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर गेटवे ऑफ इंडिया हे मुंबई येथे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्याचबरोबर इंडिया गेट हे कोठे आहे असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर इंडिया गेट आहे दिल्ली येथे. तर या दोन गोष्टी लक्षात ठेवा. गेटवे ऑफ इंडिया मुंबई येथे आहे तर इंडिया गेट आहे दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 32. विच मुघल एम्परर बिल्ट द ताजमहल. कोणत्या मुघल बादशाने ताजमहाल बांधला. तर याचे उत्तर आहे शहाजहान. शहाजहान या मुघल बादशाने ताजमहाल बांधला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. विच इंडियन स्टेट हॅज द लॉंगेस्ट कोस्टलाईन. कोणत्या भारतीय राज्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. तर ते राज्य आहे गुजरात हे. गुजरात या राज्याला सर्वात जास्त लांबीचा समुद्र किनारा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि जवळपास 1600 किलोमीटर एवढ्या लांबीचा तो समुद्र किनारा आहे. प्रश्न क्रमांक 34. हू रोड द नॅशनल अँथम ऑफ इंडिया. भारताचे राष्ट्रगीत हे कोणी लिहिलेले आहे. तर त्याचे लेखक आहेत रवींद्रनाथ टागोर हे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. प्रश्न क्रमांक 35. विच इंडियन सिटी इज नोन ॲज द सिटी ऑफ लेक्स. तलावांचे शहर म्हणून कोणत्या भारतीय शहराचा उल्लेख केला जातो. तर पर्याय क्रमांक 2 उदयपूर या शहराचा उल्लेख सिटी ऑफ लेक्स म्हणजे तलावांचे शहर म्हणून केला जातो. त्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. हा आत्ता कंबाईंड ग्रुप सीला देखील विचारलेला होता. प्रश्न क्रमांक 36. विच ऑर्गन प्युरिफाईज ब्लड इन द ह्युमन बॉडी. खालीलपैकी कोणता अवयव मानवी शरीरातील ब्लड किंवा रक्ताचे शुद्धीकरण करतो. तर मानवी शरीरातील किडनी हा ऑर्गन किंवा हा अवयव रक्ताचे शुद्धीकरण करतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37. विच डे इज सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे. जागतिक पर्यावरण दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो. तर याचे उत्तर आहे जून 5 किंवा 5 जून
हा जो दिवस आहे तो जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ GDP? हा देखील करंटशी रिलेटेडच प्रश्न आहे की GDPचा फुल फॉर्म काय आहे. तर याचा फुल फॉर्म होतो ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट हा GDPचा फुल फॉर्म आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, हु वॉज द फर्स्ट वुमन प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया? हा देखील खूप सोपा प्रश्न आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या असा प्रश्न येथे विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे की इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्या 1966 ते 1977 पर्यंत भारताच्या पंतप्रधान होता. त्यानंतर 1980 ते 1984 यापर्यंत भारताच्या पंतप्रधान होत्या. हा त्यांचा कार्यकाळ आहे. प्रश्न क्रमांक 40, विच इंडियन स्टेट इज फेमस फॉर डान्स फॉर्म कथकली? कोणते भारतीय राज्य हे कथकली या डान्स फॉर्मसाठी प्रसिद्ध आहे किंवा कोणत्या राज्याचा कथकली हा प्रसिद्ध डान्स प्रकार आहे? तर ते राज्य आहे केरळ. पर्याय क्रमांक 2. केरळ या राज्याचा कथकली हा प्रसिद्ध डान्स प्रकार आहे. त्याचबरोबर भरतनाट्यम हा जो डान्स प्रकार आहे तो कोणत्या राज्यातील आहे? तर तो आहे तमिळनाडू या राज्यातील. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 41, विच इज द नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमल ऑफ इंडिया? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणत्या प्राण्याला ओळखले जाते? तर भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे गँगीज रिव्हर डॉल्फिन. म्हणजे गंगा नदीतील जे डॉल्फिन आहेत त्यांना नॅशनल ॲक्वॅटिक ॲनिमल ऑफ इंडियाचा दर्जा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 42, हु वॉज द फर्स्ट इंडियन टू विन अन इंडिव्हिज्युअल ऑलिम्पिक गोल्ड मेडल? ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिकरित्या पहिल्यांदा सुवर्णपदक मिळवणारा भारतीय कोण आहे? तर पहिले सुवर्णपदक ऑलिम्पिकमधील वैयक्तिकरित्या मिळालेले होते अभिनव बिंद्रा यांना. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि अभिनव बिंद्रा यांनी 2008 साली जे बीजिंग येथे ऑलिम्पिक झाले होते तेथे हे गोल्ड मेडल मिळवलेले होते. अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते आहेत शूटिंग या खेळाशी संबंधित. शूटिंगमध्ये त्यांनी हे गोल्ड मेडल मिळवलेले होते. प्रश्न क्रमांक 43, विच इंडियन सिटी इज नोन ॲज सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया? कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? तर ते शहर आहे बेंगलुरू हे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44, व्हेअर इज द हेडक्वार्टर्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया? RBIचे मुख्यालय कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या शहरात आहे? तर RBIचे मुख्यालय आहे मुंबई या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 45, हु वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर भारताचे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 46, विच स्टेट इज नोन ॲज लँड ऑफ 5 रिव्हर्स? खालीलपैकी कोणत्या राज्याला लँड ऑफ 5 रिव्हर्स म्हणजे 5 नद्यांची भूमी असे ओळखले जाते? तर पंजाब या राज्याला 5 नद्यांची भूमी किंवा लँड ऑफ 5 रिव्हर्स म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि ह्या ज्या 5 नद्या आहेत त्या आहेत सतलज, रावी, बियास, झेलम आणि चिनाबिया. या 5 नद्यांमुळे पंजाबचा उल्लेख लँड ऑफ 5 रिव्हर्स म्हणून केला जातो. प्रश्न क्रमांक 47, हु रोट द बुक डिस्कवरी ऑफ इंडिया? डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ते लिहिले आहे जवाहरलाल नेहरू यांनी. त्यांनी हे पुस्तक तुरुंगात असताना लिहिले होते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 48, विच इंडियन स्टेट इज द लार्जेस्ट बाय एरिया? आकारानुसार कोणते राज्य हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे? तर ते आहे राजस्थान हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. दुसरा नंबर लागतो मध्य प्रदेशचा आणि तिसरा नंबर लागतो महाराष्ट्राचा. तर हा क्रम देखील लक्षात असावा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49, विच गॅस इज मोस्ट अबंडंट
इन अर्थ्स ॲटमॉस्फिअर. कोणता गॅस किंवा वायू हा वातावरणामध्ये विपुल प्रमाणात आढळतो? तर तो आहे नायट्रोजन हा. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हा. नायट्रोजन वायू हा वातावरणातील एकूण वायूंच्या जवळपास 78% 78% असतो. त्यामुळे हा विपुल प्रमाणात आढळतो. प्रश्न क्रमांक 50. विच इंडियन फ्रीडम फायटर इज नोन ॲज नेताजी. नेताजी म्हणून कोणाला ओळखले जाते? कोणत्या स्वतंत्र सैनिकाला ओळखले जाते? तर आपण नेताजी म्हणून सुभाषचंद्र बोस यांचा उल्लेख करतो. नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 51. द हेडक्वार्टर्स ऑफ इस्रो इज लोकेटेड इन विच सिटी. इस्रो या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर इस्रोचे मुख्यालय आहे बेंगलुरू या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर या हेडक्वार्टरचे नाव अंतरिक्ष भवन आहे. तर हे नाव देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 52. हु इज नोन ॲज द आयर्न मॅन ऑफ इंडिया. भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना आयर्न मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 53. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ATM. ATMचा फुल फॉर्म काय होतो? तर ॲटोमेटेड टेलर मशीन असा ATMचा फुल फॉर्म होतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हा. हा देखील प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 54. हु इज द करंट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया ॲज ऑफ 2025. सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी हे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा देखील खूप सोपा प्रश्न होता. अशा प्रकारचे 2-3 प्रश्न तुम्हाला 10 पैकी हमखास पेपरमध्ये दिसतील. प्रश्न क्रमांक 55. इन विच सिटी द पार्लिमेंट ऑफ इंडिया लोकेटेड. भारताची संसद कोणत्या शहरामध्ये आहे? तर ती आहे दिल्ली या शहरामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56. विच इज द स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट. सर्वात लहान खंड कोणता आहे? तर तो आहे ऑस्ट्रेलिया हा. ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि हा जो ऑस्ट्रेलिया आहे तो बाय एरिया आणि बाय पॉप्युलेशन या दोन्हीनी स्मॉलेस्ट आहे हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 57. व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर ॲट सी लेवल. समुद्र पातळीवर पाण्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे किंवा उत्कलनांक पाण्याचा इथे विचारलेला आहे. तर पाण्याचा उत्कलनांक आपल्याला माहीत आहे तो आहे 100 डिग्री सेल्सिअस 100 डिग्री सेल्सिअस. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58. हु वॉज इंडियाज फर्स्ट वुमन प्रेसिडेंट. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रतिभाताई पाटील या. त्या महाराष्ट्रातून होत्या. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. आणि प्रतिभाताई पाटील यांचा कार्यकाळ 2007 ते 2012 असा होता. प्रश्न क्रमांक 59. विच इंडियन रिव्हर इज ऑल्सो नोन ॲज सॉरो ऑफ बिहार. बिहारचे दुःखाश्रू म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर कोसी ही जी नदी आहे तिला बिहारचे दुःखाश्रू म्हणून ओळखले जाते. कारण या नदीला येणारे वारंवार जे पूर असतात त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणे नुकसान होत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कोसी नदी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 60. विच सिटी इज नोन ॲज पिंक सिटी ऑफ इंडिया. गुलाबी शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर भारतातील जयपूर या शहराचा उल्लेख पिंक सिटी म्हणून केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61. व्हॉट इज द नॅशनल फ्लॉवर ऑफ इंडिया. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे? तर भारताचे राष्ट्रीय फूल आहे लोटस हे. म्हणजेच कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 लोटस इज नॅशनल फ्लॉवर ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 62. विच प्लॅनेट इज नोन ॲज रेड प्लॅनेट. लाल ग्रह म्हणून कोणत्या ग्रहाचा उल्लेख केला जातो किंवा कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? तर मार्स म्हणजेच मंगळ ग्रह हा लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63. विच रिव्हर इज द लॉंगेस्ट इन इंडिया. भारतातील सर्वात लांब
नदी कोणती आहे? तर आपल्याला माहीत आहे की भारतातील सर्वात लांब नदी आहे गंगा नदी ही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आणि गंगा नदीची लांबी ही जवळपास 25 ते 25 किलोमीटर एवढी आहे. त्यामुळे ही लांबी देखील लक्षात ठेवा, याच्यावरही कदाचित प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 64. व्हॉट इज द नॅशनल बर्ड ऑफ इंडिया? भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? तर तो आहे पिकॉक, म्हणजे मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65. हू इज द ऑथर ऑफ द बुक विंग्स ऑफ फायर? विंग्स ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर अब्दुल कलाम हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 66. विच कंट्री इज द लार्जेस्ट इन एरिया? जगातील कोणता देश हा सर्वात मोठा देश आहे आकाराने? तर जगातील सर्वात मोठा आकाराने देश आहे तो आहे रशिया. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 67. हू इज द सुप्रीम कमांडर ऑफ इंडियन आर्म्ड फोर्सेस? भारतीय तिन्ही सेना दलांचा प्रमुख म्हणून, सुप्रीम कमांडर म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? तर भारताच्या तिन्ही सेना दलांचा सुप्रीम कमांडर किंवा सैन्य प्रमुख म्हणून ओळखले जाते ते प्रेसिडेंट यांना किंवा राष्ट्रपती यांना. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती भारतातील तिन्ही सेना दलांचे प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 68. व्हेअर इज द अजंता केव्ज लोकेटेड? अजंता केव्ज या कोणत्या ठिकाणी आहेत किंवा कोणत्या राज्यात आहेत? तर ते आहेत महाराष्ट्र या राज्यात. महाराष्ट्रातील औरंगाबाद किंवा आत्ताचा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये अजंठा लेण्या स्थापित आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 69. व्हॉट इज द स्टडी ऑफ प्लांट्स कॉल्ड? कोणत्या विज्ञानाच्या शाखेला स्टडी ऑफ प्लांट्स म्हणून ओळखले जाते? तर बॉटनीला स्टडी ऑफ प्लांट्स म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर बॉटनी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डिलिंग्स विथ द प्लांट लाईफ. त्यामुळे स्टडी ऑफ प्लांट्स म्हटलं की बॉटनी हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70. व्हॉट इज द नेम ऑफ इंडियन स्पेस एजन्सी? भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे नाव येथे विचारलेले आहे. तर त्याला आपण इस्रो म्हणून ओळखतो. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 71. विच प्लॅनेट इज क्लोजेस्ट टू द सन? सूर्याच्या जवळ असणारे किंवा सर्वात जवळ असणारा ग्रह कोणता आहे? तर सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह आहे बुध ग्रह, म्हणजेच मर्क्युरी. मर्क्युरी इज द क्लोजेस्ट टू द सन. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72. व्हॉट इज द नॅशनल ॲनिमल ऑफ इंडिया? भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे टायगर. द रॉयल बेंगॉल टायगर हा भारताचा नॅशनल ॲनिमल आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 73. द ओझोन लेअर प्रोटेक्ट्स अस फ्रॉम? ओझोनचा जो थर आहे तो आपले कशापासून संरक्षण करतो? तर ओझोनचा लेअर हा आपले UV रेज म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेज यांच्यापासून संरक्षण करत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74. द इंटरनॅशनल योगा डे इज सेलिब्रेटेड ऑन? आंतरराष्ट्रीय योगा दिवस किंवा योग दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून म्हणजेच 21 जून रोजी साजरा करतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75. विच इंडियन स्टेट इज फेमस फॉर टी प्लॅन्टेशन्स? खालीलपैकी कोणते भारतीय राज्य हे चहाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे? तर दिलेल्या पर्यायांपैकी आसाम हे राज्य चहाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 76. इन विच इयर डिड महाराष्ट्र स्टेट कम इन टू द एक्झिस्टन्स? महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहीत आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77. हू वॉज द फाउंडर ऑफ मराठा एम्पायर? मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण आहेत? तर आपल्याला माहीत आहे की मराठा साम्राज्याचे संस्थापक आहेत छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 78. द भीमा रिव्हर
इज अ ट्रायब्युटरी ऑफ विच मेजर इंडियन रिव्हर. भीमा नदी ही कोणत्या महत्त्वाच्या भारतीय नदीची उपनदी आहे? तर भीमा नदी ही कृष्णा या महत्त्वाच्या नदीची उपनदी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79. हु वॉज द फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर तर ते आहेत यशवंतराव चव्हाण. हे यशवंतराव चव्हाण हे जेव्हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 तेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80. व्हॉट इज द ऑफिशियल स्टेट ॲनिमल ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे इंडियन जायंट स्क्विरल म्हणजे शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 81. विच माउंटन रेंज रन्स थ्रू महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातून जाणारी पर्वतांची रांग कोणती आहे? तर महाराष्ट्र राज्यातून जाणारी पर्वतांची रांग आहे वेस्टर्न घाट्स ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. वेस्टर्न घाटलाच आपण सह्याद्री रांग सुद्धा म्हणतो. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 82. व्हॉट इज द लिटरसी रेट ऑफ महाराष्ट्र ॲज पर 2011 सेन्सस. 2011 सालच्या झालेल्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचा साक्षरता दर किती आहे? तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचा साक्षरता दर आहे 82.34%. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 83. व्हॉट इज द ऑफिशियल स्टेट फ्लॉवर ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल म्हणून कोणत्या फुलाचा उल्लेख केला जातो? तर जारूल या फुलाला महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84. विच फोर्ट इज द बर्थ प्लेस ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ कोणते आहे किंवा कोणत्या किल्ल्यावर आहे? तर याचे उत्तर आहे शिवनेरी. शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 85. व्हॉट इज द स्टेट बर्ड ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे ग्रीन पिजन. ग्रीन पिजन हा महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. यालाच आपण मराठीमध्ये हरियाल असे म्हणून ओळखतो. प्रश्न क्रमांक 86. विच ब्रिटिश ॲक्ट लेड टू द इस्टॅब्लिशमेंट ऑफ बॉम्बे हायकोर्ट. बॉम्बे हायकोर्ट किंवा उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या ब्रिटिश कायद्याअंतर्गत करण्यात आली होती असा इथे प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. याच्यावर 100% प्रश्न विचारला जाईल. तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही इंडियन हायकोर्ट्स ॲक्ट 1861 या कायद्याअंतर्गत झाली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 इंडियन हायकोर्ट्स ॲक्ट 1861 हा लक्षात ठेवा. याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल. आणि या 1861च्या कायद्यानुसार मुंबई, मद्रास आणि कलकत्ता अशी 3 उच्च न्यायालये स्थापन करण्यात आलेली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 87. हु इज द करंट चीफ जस्टिस ऑफ द बॉम्बे हायकोर्ट. हा देखील प्रश्न करंटच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. हा देखील 100% येण्याची शक्यता आहे. तर बॉम्बे उच्च न्यायालयाचे, मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत असा प्रश्न आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे न्यायाधीश आहेत जस्टिस आलोक आराधे. हे आलोक आराधे हे सध्या मुख्य न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयात काम पाहत आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 88. हु वॉज द फर्स्ट इंडियन टू बिकम चीफ जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्ट. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण होते? पहिले मुख्य न्यायाधीश होते मॅथ्यू सॉसे, पण ते भारतीय नव्हते. तर पहिले भारतीय कोण होते असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश होते MC छागला. हे त्यामुळे पर्याय क्रमांक 1 MC छागला हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 89. व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स रिक्वायर्ड ॲज अन ॲडव्होकेट टू बी द अपॉइंटेड ॲज अ जज ऑफ द हायकोर्ट. म्हणजे उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी कमीत कमी किती वर्षांचा
अनुभव आवश्यक असतो वकिलीचा किंवा ॲडव्होकेट म्हणून, तर ॲडव्होकेट म्हणून कमीत कमी 10 वर्षांचा अनुभव आवश्यक असतो की जेणेकरून तुम्हाला जज बनता येईल किंवा न्यायाधीश बनता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 90. द बॉम्बे हायकोर्ट हॅज ज्युरिस्डिक्शन ओव्हर विच ऑफ द फॉलोइंग रिजन्स. बॉम्बे उच्च न्यायालयाचे, मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र कोणत्या भागावर आहे, हा प्रश्न येथे विचारलेला आहे. तर हा देखील प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाचे ज्युरिस्डिक्शन हे महाराष्ट्र राज्य, गोवा राज्य, त्याचबरोबर दादरा नगर हवेली आणि दीव दमण या एवढ्या क्षेत्रावर आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. तर हे ज्युरिस्डिक्शन देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येण्याची खूप खूप जास्त शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 91. वेअर आर द बेंचेस ऑफ बॉम्बे हायकोर्ट लोकेटेड अपार्ट फ्रॉम मुंबई. तर मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे ही मुंबई सोडून इतर कोणत्या ठिकाणी आहेत असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर मुंबई न्यायालयाची मुंबई सोडून इतर ठिकाणी असलेली खंडपीठे आहेत नागपूर, औरंगाबाद म्हणजे सध्याचे छत्रपती संभाजीनगर आणि पणजी या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे ही नागपूर, औरंगाबाद आणि पणजी या 3 ठिकाणी आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 92. व्हॉट इज द रिटायरमेंट एज ऑफ बॉम्बे हायकोर्ट जजेस. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय काय आहे असा इथे प्रश्न आहे. तर त्यांचे निवृत्तीचे वय आहे 62 इयर्स, 62 वर्ष. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टातील जजचे रिटायरमेंटचे वय काय आहे, तर ते आहे 65 इयर्स म्हणजे 65 वर्ष. तर हा डिफरन्स लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 93. बॉम्बे हायकोर्ट इज वन ऑफ द 3 हायकोर्ट्स इन इंडिया इस्टॅब्लिश्ड इन 1862. विच आर द अदर 2. म्हणजे मुंबई उच्च न्यायालय हे 1862 मध्ये स्थापन झालेल्या 3 न्यायालयांपैकी एक आहे. तर बाकीची 2 कोणते आहेत असा इथे प्रश्न विचारलेला आहे. तर याचे उत्तर आपण पाठीमागेच बघितलेले आहे की 1862 साली मुंबई उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय आणि कलकत्ता उच्च न्यायालय असे 3 उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 94. डिप्रेस्ड क्लासेस मिशन वॉज इस्टॅब्लिश्ड बाय हुम. तर डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे कोणी स्थापन केले होते, तर त्याची स्थापना केलेली महर्षी वीरा शिंदे, विठ्ठल रामजी शिंदे यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि डिप्रेस्ड क्लास मिशन याची स्थापना 1906 साली केलेली. कदाचित सालावर जर प्रश्न विचारला तर तो माहीत असावा. प्रश्न क्रमांक 95. विंटर कॅपिटल ऑफ महाराष्ट्र इज ... तर विंटर कॅपिटल म्हणजे हिवाळी राजधानी महाराष्ट्राची कोणती आहे, तर महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे नागपूर हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 96. ... सिटी इज फेमस फॉर हिमारू शॉल. हिमारू शॉल ही कोणत्या ठिकाणची प्रसिद्ध शॉल आहे, तर ते आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध शॉल. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97. व्हॉट इज द नेम ऑफ द इंडियन मिसाईल लॉन्च्ड इन 2024 फॉर द स्टडी ऑफ द सन. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 2024 मध्ये भारताने कोणते मिशन लॉन्च केले होते, तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारताने किंवा इस्रोने आदित्य L1 हे मिशन राबवले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 98. विच ऑफ द फॉलोइंग स्पोर्ट्स इज असोसिएटेड विथ द नेम रॉजर फेडरर. अशा प्रकारचे प्रश्न देखील तुम्हाला पाठीमागच्या पेपर्समध्ये आलेले आहेत. तर खालीलपैकी कोणता खेळ हा रॉजर फेडरर यांच्याशी संबंधित आहे, तर रॉजर फेडरर हे टेनिस या खेळातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 99. हाऊ मेनी सीट्स डज महाराष्ट्र हॅव इन द लोकसभा. लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला किती जागा आलेल्या आहेत, तर लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून 48 एवढे प्रतिनिधी निवडून जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर त्याचबरोबर 19 जागा महाराष्ट्राला राज्यसभेमध्ये आहेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 100.
विच इंडियन स्टेट रिसेंटली बिकम द फर्स्ट टू इम्प्लिमेंट पॉलिसी टू रेग्युलेटिंग यूज ऑफ AI इन ज्युडिशरी. तर असे कोणते भारतीय राज्य आहे की जे पहिलेच राज्य बनलेले आहे की AIचा न्यायव्यवस्थेत वापर करण्यासाठी त्यांनी पॉलिसी बनवलेली आहे. तर न्यायव्यवस्थेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी पॉलिसी बनवलेले भारतातील पहिले राज्य आहे केरळ हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. हा देखील परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अशा रीतीने आपण जवळजवळ 100 MCQ हे बघितलेले आहेत एकदम रॅपिड फायर पद्धतीने. याच्यामुळे तुमची रिव्हिजन होईल, तसेच तुमचा प्रश्न सोडवण्याचा सराव देखील होईल. अशाच प्रकारचे आपण प्रश्न कॉम्प्युटर आणि मराठी ग्रामर याच्यावर देखील घेतलेले आहेत. त्याची लिंक तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत असेल. ते व्हिडिओ देखील बघून घ्या, त्याचा देखील तुम्हाला 100% फायदा होईल. तसेच याच व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंकही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारे इंग्लिशचे प्रश्न देखील पाहणार आहोत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.